नमस्कार मंडळी. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या कथेमध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं की अग्नी नीराला जॉबसाठी डॉक्युमेंटविषयी विचारत आहे. पण नीराच्या मनात काहीतरी असं दडलेलं आहे जे ती कोणालाच सांगायला तयार नाही. आणि आज त्या सगळ्या गोष्टींचा पडदा उलगडणार आहे. नीराचा भूतकाळ, तिच्या जखमा आणि तिचं ते सत्य जे अजूनही तिचा पाठलाग करत आहे. चला तर मग पाहूया अग्नीर भाग 36. अग्नी नीराच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत होता. तिने तिच्या साडीच्या पदराने आपला घाम पुसला आणि त्याला सांगू लागली, ते ते मी मागे पण मुलांना शिकवलं होतं. मला शिकवण्याचा तसा अनुभव पण आहे. हे बाकी ठिकाणी मी कधी जॉब केला नाही, तर मला नाही वाटत मला त्यातलं काही जमेल. नीराने कसंबसं त्याला एका दमात सर्व समजवण्याचा प्रयत्न केला. न जमायला काय झालं? मी आहे, भुवन आहे, माईक आहे. आता तर भूमीसुद्धा जॉबला जाते. तू कोणालाही विचारू शकतेस. उलट या जॉबमध्ये तुला सॅलरीही जास्त मिळेल. नाहीतर तू आपली कंपनी पण जॉईन करू शकतेस. नीराच्या कोणत्याच बोलण्यावर अग्नी माघार घ्यायला तयार नव्हता. त्याला आज कुठून तरी सुरुवात करायचीच होती. नाही, नको. ते ते मी राहू द्या. मी काहीतरी वेगळा विचार करते. नीरा अडखळत बोलून उठून उभी राहिली. अगं असं कसं? मला माहिती आहे तुला हा जॉब बबलूसाठी करायचा आहे ना. मग एवढी मोठी हातात आलेली संधी तू अशी कशी सोडू शकतेस? बरं, तुला हा जॉब करायचा नसेल तर बबलूच्या ट्रीटमेंटचा सर्व खर्च मी करायला तयार आहे. तसं पण आता तू माझी जबाबदारी आहेस म्हटल्यावर बबलू ही माझी जबाबदारी झाला ना. तो मुद्दाम नाटकी चेहरा करत तिला सांगू लागला. कारण त्याला माहीत होतं नीरा स्वाभिमानी आहे. ती त्याचा एकही पैशाला हात लावणार नाही. नाही नाही, खरंच नको. मी काहीतरी दुसरा विचार करेल. नाहीतर मी बबलूला परत बोलवून घेईल. नीराने आपली मान हलवत नकार दिला. मासाहेबांना जाऊन 3-4 दिवस झाले. बबलूची ट्रीटमेंट आतापर्यंत सुरू झाली पण असेल. ठीक आहे, तू म्हणतेस तर जॉब राहू देतो मी. मासाहेबांना लगेच फोन करून बबलूची ट्रीटमेंट मी करतो आहे असं कळवतो. असे म्हणत त्याने मोबाईल हातात घेतला. तोच नीराने पटकन पुढे होत त्याचा हात पकडत त्याला म्हणाली, खरंच नको. तुम्ही नका त्याची ट्रीटमेंट करू. मी बघते काहीतरी. नाहीतर मी भूमी करेल, पण असं तुमच्याकडून ट्रीटमेंट करून घेतलेलं बबलूला सुद्धा आवडणार नाही. अगं मग सोपं सांगतोय, दे डॉक्युमेंट आणि चांगला जॉब कर. येणाऱ्या पैशात बबलूलाच काय भूमीला सुद्धा मदत करू शकशील. अग्नी तिच्या हातावर हात ठेवून तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागला. तोच तिने तो हात झटक्यात मागे ओढला आणि 2 पावले मागे सरकून म्हणाली, डॉक्युमेंट नाही, मी दुसरं काहीतरी करते. असं म्हणत ती पाठीमागे वळून कायराच्या खोलीकडे निघालीच होती की अग्नीने रागारागात तिचा हात धरून तिला मागे जोरात ओढले आणि भिंतीवर पुश करत जोरात दाबले. का का तुला ते डॉक्युमेंट द्यायचे नाही? असं काय आहे तू ते लपवते आहेस माझ्यापासून? मला उत्तर हवंय नीरा. अग्नी रागारागात तिला बोलत होता. तिच्या हातांवर त्याच्या हाताच्या पकडीचा दाब वाढायला लागला. तिने आपले डोळे गच्च मिटून तोंड फिरवून घेतले. एका हातात आपला पदर आवळून धरला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने ओठ दाताखाली दाबले. किती दिवस चूप राहणार आहेस? अजून किती दिवस लपवणार आहेस? काय आहे असं जे तू सांगू शकत नाही? नुसती डॉक्युमेंटची तर गोष्ट आहे. तू तुझे स्वतःचे डॉक्युमेंटही देऊ शकत नाहीस का? का नीरा, का? स्पीक अप डॅमेट. आय वॉन्ट आन्सर. त्याने आपल्या हाताची मूठ आवळून तिथेच जोरात भिंतीवर आपटली. तोच नीराने घाबरून त्याला जोरात मागे धक्का दिला. तिच्या धक्क्याने तो 2 पावलं मागे झाला आणि ती मोठ्याने ओरडली, नाही माझ्याकडे डॉक्युमेंट नाही येत आणि मी ते परत आणूही शकत नाही. नीरा तशीच भिंतीला सरकत सरकत खाली बसली.
आणि गुडघ्यात तोंड खुपसून जोरजोरात रडू लागली. तिचे रडणे ऐकून त्याचा राग लगेच पळून गेला आणि आता मात्र तो तिच्याकडे काळजीने बघू लागला. त्याने तसेच पुढे सरकून तिचा चेहरा आपल्या हाताच्या ओंजळीत पकडला आणि तिला समजावू लागला, नीरा, लुक ॲट मी. असं रडून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. प्रॉब्लेमला फेस करायला शिकलं पाहिजे. तू असे रडत बसली तर तुझ्याकडे पाहून आपली कायरा काय शिकेल? तिने नाहीमध्ये मान हलवली आणि त्याच्या शर्टला पकडून त्याच्या मिठीत शिरली. त्याने सुद्धा तिला आपल्या कवेत घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवायला सुरुवात केली. बराच वेळ झाला तरी तिचे मुसमुसणे सुरूच होते. शेवटी त्याने तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलले आणि बेडरूममध्ये घेऊन गेला. ती मात्र अजूनही सशासारखी त्याला बिलगली होती. त्याने तिला हळूच बेडवर ठेवले आणि तिच्या शेजारी बसत तिला एका साईडने मिठीत घेतले. नीरा, जोपर्यंत तू मला तुझा प्रॉब्लेम सांगत नाही तोपर्यंत मला कसा कळेल? अग्नी एकदम शांत आवाजात तिला समजावत होता. आपलं ठरलं होतं ना की आपण भूतकाळाला सोडून नाही तर त्याला घेऊन पुढे जायचं. जर तुझ्या भूतकाळातले प्रॉब्लेम आपण आताच सॉल्व नाही केले तर उद्या जाऊन कायराला. तो पुढे बोलतच होता की तिने लगेच त्याच्या तोंडावर तिचा हात ठेवला आणि नकारात मान हलवली. तिला तिच्या भूतकाळाची सावली तिच्या परिराणीवर बिलकुल चालणार नव्हती. ती तो विचारही मनात आणू शकत नव्हती. नीरा, इथे आल्यापासून 2 वेळेस तुला पॅनिक अटॅक येऊन गेला आहे. अजून कायराला समजत नाही म्हणून ठीक आहे, पण जसं तिला समजायला लागेल काय उत्तर देणार आहे तू तिला? त्याचे लक्ष तिच्या चेहऱ्याकडेच होते. ती त्याच्या बोलण्याचा विचार करते आहे हे त्याला बरोबर कळले, म्हणून तो अजून कायराचं नाव घेऊन तिला समजावू लागला. बघ नीरा, भूतकाळ प्रत्येकाकडे असतो, कोणाचा चांगला कोणाचा वाईट. पण आपल्या कोणत्याही भूतकाळाला वर्तमानावर हावी होऊ द्यायचे नसते. आणि आता प्रश्न तर कायराच्या भविष्याचा आहे. बघ नीरा, मला माहीत आहे आपलं नातं जिथून सुरू झालं होतं आजही तिथेच उभं आहे, पण तरीसुद्धा एक वेळ माझ्यावर विश्वास ठेवून बघ. अग्नी तिला समजावत म्हणाला. मी पण तर कायराच्या बाबतीत तुझ्यावर विश्वास ठेवलाच ना. मी हवं तर माझे सोर्सेस लावून सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे तपास करू शकत होतो, पण त्यामुळे तुझा भूतकाळ जो आज फक्त मूठभर लोकांना माहीत आहे तो बाहेर आला असता. आणि कुठेतरी ही गोष्ट माझ्या मनाला पटत नव्हती, म्हणून मी जे असेल ते तुलाच विचारायचे ठरवले. थोडे थांबून अग्नी पुढे म्हणाला, नीरा, जर तू मला साथ दिलीस तर आपण मोठ्यात मोठी गोष्ट ही लवकर सॉल्व्ह करू शकतो. मग ही गोष्ट तर घडून गेली आहे. माझे सोनावर खूप प्रेम होते नीरा, आणि एखाद्या वेळेस तिचे माझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त होते. म्हणून तर ती जातानाही मला या बंधनात अडकवून गेली. जाताना तिला छोट्या कायराचाही विचार आला नाही. ती तर माझी साथ देऊ शकली नाही. पण अग्नीने त्याच्या डोळ्यातले पाणी एका बोटाने पुसले. नीरा, मी कायराला माझ्या परीने पूर्ण प्रेम देण्याचा प्रयत्न केला, पण तिला सोनाच्या वाटेचे प्रेम नाही देऊ शकलो. पण तू तू तिला फक्त आईचं प्रेम नाही तर तिची माया ममताही दिली. आज मला समजतंय, सोनाचे डोळे तुला मिळणं हा निव्वळ योगायोग नव्हता, तर ही डेस्टिनी होती. सोना आजही तुझ्या डोळ्यांनीच तिच्या कायराला बघते आहे. नीरा, मला माहिती आहे आपण कधी आपल्या नात्याला नवरा बायकोच्या नात्याने पाहिलं नाही. आपण नेहमी कायराचे पॅरेंट्स म्हणूनच एकमेकांकडे बघत आलो आहोत. पण तरीसुद्धा नशिबाने आपले जे गठबंधन केले आहे त्या नात्याने सांगतो, एक वेळेस विश्वास ठेवून बघ. जोपर्यंत आपल्यात हा पण उभा राहील तोपर्यंत आपण या नात्यात कधीच पुढे जाऊ शकणार नाही. आता नीराचे मुसमुसणे थांबले होते. तिला देखील माहीत होते, एक ना एक दिवस आपल्याला हा भूतकाळातले सत्य अग्नीला सांगावेच लागेल. तिला देखील काहीही लपवून ठेवायचे नव्हते, बस सांगण्याची हिंमत नव्हती. त्याला सांगण्यासाठी
तिच्या शब्दांचे जुळवाजुळव करू लागले. तो सुद्धा तिचे निरीक्षण करत होता. त्याने शेजारच्या टेबलावरची पाण्याची बॉटल उचलून तिच्या हातात दिली आणि तिच्यापासून थोडे अंतर ठेवून बसला. तिने सुद्धा समजून घेत ते पाणी पिले आणि हातांची चुळबुळ करत त्याला ते सगळं सांगण्यासाठी तयार झाली, जे तिने भोगलं होतं. त्या जखमा तिच्या मनावर आजही ताज्या होत्या. तिने एक मोठा श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. मला जन्म देतानाच माझी आई गेली. मग माझ्यासाठी म्हणून वडिलांनी दुसरं लग्न केलं. नवीन आई घरात आली तशी मी खूप खुश होते. प्रमिला आईसुद्धा माझे लाड करत होती. पुढे जाऊन आईला दिवस राहिले. घरात एक छोटा बेबी येईल म्हणून मी घरात सर्व कामं करायला शिकले, जेणेकरून आईला जास्तीत जास्त आराम मिळेल. तसं त्यावेळेस माझं वय पण काही जास्त नव्हतं, पण तरीसुद्धा आईने सांगितलेली ती सर्व कामं मी हौसेने केली. बबलू झाला तसं शक्यतो बबलूचं पण सर्व काम मीच आवरायची. आई फक्त घरात स्वयंपाक करायची. बाकी भांडे, कपडे, घराची सफाई, बबलूची सर्व कामं मीच करत होते. त्या दरम्यान शाळेला सुद्धा बऱ्याच वेळा सुट्ट्या घ्याव्या लागायच्या. तसं पण मला फार आवडायचं माझ्या लहान भावाचं सर्व आवरायला. पण बबलू जसजसं मोठा होत गेला तसतसं आईचं माझ्यावरचं लक्ष कमी होत गेलं. हळूहळू तिच्यासाठी मी तर फक्त घरात काम करण्यापुरतंच मर्यादित राहिले. पहिले जे आई माझी काळजी घ्यायची, माझ्यावर प्रेम करायची, ते सुद्धा बंद होऊन गेलं. बबलू शाळेत जायला लागला. वडिलांच्या तुटपुंज्या कमाईत दोघांचं शिक्षण होऊ शकणार नव्हतं, म्हणून मग आईने माझी शाळा बंद करायला लावली. पण तरीसुद्धा मी बबलूसाठी खुश होते. कमीत कमी तो तरी पुढे जाईल अशी एक आशा मनात होती. पण शाळेच्या शिक्षकांनीच माझे सर्व पैसे भरून मला शिक्षण दिलं. त्याच दरम्यान माझी भेट भूमीसोबत झाली. भूमीचे सुद्धा आई वडील तिच्या लहानपणी तिला सोडून देवाघरी गेले होते आणि तिचे काका काकू तिच्याच घरात राहून तिचा छळ करत. कधी कधी तर बिचारीला जेवायलाही मिळायचं नाही. बाहेर ओट्यावर झोपलेली असायची. तिच्याकडे पाहून मला माझी परिस्थिती बरी वाटायला लागली. मी घरून आणलेल्या माझ्या डब्यातून हळूहळू तिला भरवू लागले. बबलूसारखंच तिच्यावर जीव लावला. ती सुद्धा माझ्या लहान बहिणीप्रमाणेच माझ्यावर जीव लावायची. माझ्यासाठी कोणाशीही भिडायची तिची तयारी राहायची. सरांनी माझा खर्च उचलला याची जाणीव ठेवून मी माझ्याजवळ राहिलेला वेळ त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या बायकोला मदत करायची. त्यांची बायकोसुद्धा खूप प्रेमळ होती. ती मला जास्त मेहनतीचे काम कधीच सांगायची नाही. माझा स्वाभिमान लक्षात ठेवून ती छोटी छोटी कामं मला सांगायची. तिच्या घरी तिच्या हाताने खाऊ घालायची. एखाद्या सणाला तिच्याकडून छानसा ड्रेस घेऊन द्यायची. सरसुद्धा मला त्यांच्या मुलांप्रमाणेच वागवायचे. त्यांच्या घरी गेल्यावर मला अभ्यासाला बसवून स्वतः शिकवायचे. त्याचाच परिणाम म्हणून मी स्कॉलरशिपमध्ये 3ऱ्या नंबरवर आली आणि त्याचा फायदा होऊन माझा पुढील शिक्षणाचा खर्च सरकारने उचलला. बबलू, भूमी आणि मी एवढ्यापुरताच आता माझं जग मर्यादित राहिलं होतं. घरी तशीही आईला माझी काही पडलेली नव्हतीच. तिच्यासाठी मी म्हणजे बबलूच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा होती. माझ्यावर होणारा थोडासा खर्चही तिला पाहवत नव्हता. म्हणून सणांना कपडे वगैरे घेऊन देण्यापेक्षा ती तिच्या जुन्या झालेल्या साड्यांचे फ्रॉक शिवून मला द्यायची. एखाद्या वेळेस जर घरात जेवण थोडेसेच बनवलेले असेल तर ती मला भुकेले देखील झोपवायची. तिने मला कधी शारीरिक वेदना नाही दिल्या, पण मानसिक आधारही दिला नाही. मी शाळेत जास्त वेळ घालवायला नको म्हणून हळूहळू घरातली सर्वच कामं तिने माझ्याकडे लावली. बाबांना तर त्यांच्या व्यापातून माझ्याकडे बघायला वेळच नव्हता. मी घरात केलेल्या कामांवरही त्यांनी कधी आक्षेप घेतला नाही. त्यांच्या मते तर मुलींनी शिक्षणापेक्षा घरातल्या कामांवर जास्त लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून लग्न झाल्यानंतर तिथून आईवडिलांच्या नावाची काही ओरड येणार नाही. मला काय माझ्या शिक्षकांच्या घरूनही मिळून जातं या नावाखाली ते देखील माझ्याकडे दुर्लक्ष करायचे. पण देवाकडे माझी काही तक्रार नव्हती. मी मला जे मिळालं त्यातही खुश होते. भूमी आणि बबलूच्या प्रेमामुळे मला कोणाच्याही प्रेमाची कमतरता कधी जाणवली नाही. त्या दोघांच्या सपोर्टमुळे मी घरातली कामे लवकरात लवकर आवरून
माझ्या स्टडीवर फोकस करायला लागले. गणित या विषयात 12वीला मी माझ्या कॉलेजमध्ये पहिली आली होती. म्हणून सरांनीच मला CAचा अभ्यास करायला सांगितले. मग मी माझ्या ग्रॅज्युएशनसोबत त्या अभ्यासातही कॉन्सन्ट्रेट केलं. कारण मला आता लवकरात लवकर शिकून एक चांगली नोकरी मिळवायची होती. मला माझ्यासाठी आणि माझ्या दोन्ही भावंडांसाठी काहीतरी करायचे होते. मी शेवटच्या वर्षाला असताना CAची एंट्रन्ससुद्धा पास झाले. त्या दिवशी मी खूप खुश होते. आता लवकरच ग्रॅज्युएशन झाल्यावर जॉब करत करत CAचा अभ्याससुद्धा करायचा असे मी पक्के ठरवले. पण नशिबात काही वेगळेच ठरले होते. ज्या परीक्षेच्या आधी तो तो आला, तो श्रीकांत सरनाईक. आणि इथूनच सुरू झाला नीराच्या आयुष्यातला तो टप्पा, जिथे तिचं सगळं आयुष्य बदलणार होतं. तो श्रीकांत सरनाईक नेमका कोण होता आणि त्याच्या येण्याने नीराच्या आयुष्यात काय वादळ येणार आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका पुढचा भाग. जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच इमोशनल आणि थरारक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.